माळ्याच्या मायामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी माळ्याच्या मायामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी सोडा जाऊ द्या सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या सोडा जाऊ द्या डौल मोराच्या मानचा र डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ग ये ग बाणाचा डौल मोराच्या मानचा र डौल मानचा ये ग रामाच्या बाणाचा ग ये ग बाणाचा एक लाजरांचा जरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग एक लाजरांचा जरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन हसतोय कसा जीव माझा फुलला ग जाळी मंदी पिकली करवंद जाळी मंदी पिकली करवंद पिकली करवंद आला 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 पाडाला पिकलाय आंबा आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा रे नीट बघ पाडाला पिकलाय आंबा मागचं बघून तुम्ही जाणाव पाहुण नव नव बघून तुम्ही जाणाव पाहुण 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 हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला साजनी साजनी हो अग साजनी साजनी अग साजनी साजनी कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना रंगला रंगला काठ केवडा रंगला काठ केवडा काल रातीला सपान पडलं सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले अन गालावरती खुणा बघूनी आई म्हणाले काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी मी वाघ आलं शिव आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं लपाड लांडग ढोंग करतय लपाड लांडग ढोंग करतय लगीन करायचं स्वांग करतय कसं ढोंग करतय लपाड लांडग ढोंग करतय रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हातून गलाव माझ्या साडीला तिथं दिसना शोधू कुठं शोधू कुठं शोधू कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गाण्यात हसला ग बाई हसला पुण्या गावाचा लपाखरू अहो पुण्या गावाचा लपाखरू बसलंय डौलात न खुद खुद हसतंय गालात मला जाऊ द्या न घरी मला जाऊ द्या न घरी
मला जाऊ द्या ना घरी. हे कसं पाहिजे खेळता मला मोठं फिरता असं काय करता दाजी हिला भेटायची हे त्या बाजारी. सहाची बी गाडी केली नवाची बी गेली आता बाराची गाडी निघाली. हिला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी. वाजले की 12. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आज 125 वर्ष आपली पूर्ण करत आहेत. मी फार लहान आहे ह्याबद्दल काही बोलायला, पण मला अतिशय आनंद होतो आहे की इतका मोठा हा सोहळा आहे आणि आज मी त्या सोहळ्याची एक भाग बनले आणि आज मला यांनी हा रंगमंच उपलब्ध करून दिला आणि मला माझी कला सादर करण्याचा जो त्यांनी चान्स दिला आहे त्याबद्दल मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे आभार मानते. नमस्कार, मी मधुरा दातार. तुम्हा सगळ्या गणेश भक्तांना आणि दगडूशेठ हलवाईच्या गणेश भक्तांना मी नमस्कार करते. तुमच्या आशीर्वादाची मला सदैव गरज आहे. माझ्यासाठी दगडूशेठ हलवाई हे खूप माझ्या आयुष्यात खूप त्याला विशेष महत्त्व आहे, एक विशेष स्थान आहे. कारण मी जेव्हा प्रोफेशनली गात नव्हते तेव्हा माझी काय म्हणू गाण्याची सुरुवात किंवा टर्निंग पॉईंट होता तो ह्या दगडूशेठ हलवाई महोत्सवापासून सुरू झालेला आहे. तो टर्निंग पॉईंट इथे होता दगडूशेठच्या महोत्सवात. आणि तेव्हा मी पंडितजींच्या कार्यक्रमात म्हणजे हृदयनाथजी मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांना विचारून आयत्या वेळी विचारून 1-2-3 गाणी गायली होती आणि तो टर्निंग पॉईंट ठरला आणि पुढे माझं करिअर सुरू झालं. मी प्रोफेशनली गायला लागले. प्रशांत नासेरी याचा दगडूशेठ उत्सव आणि सर्व पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा. 125वं वर्ष दगडूशेठ गणपतीला होत आहेत. त्यात कलाकार म्हणून मी मागच्या काही वर्षांपासून मी इथे सहभाग माझा आहे आणि खरंच आज पुन्हा 125व्या वर्षी इथे माझी कला सादर करताना मला खूप आनंद होतो आहे आणि खूप असंच मंडळाने खूप अजून असे कार्यक्रम असे उत्सव करावे आणि अशी खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रत्येक जो एक भाविक आहे त्याला दगडूशेठ गणपती म्हटलं की ते एक श्रद्धास्थान असतं. ते माझंही आहे. त्यामुळे ह्या मंचावर गायला मिळालं हा एक आशीर्वादच आहे.